नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात HD न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। कोंडाईवारी घाटात पुन्हा अपघात, सुरक्षा उपाययोजनांअभावी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी। नवापूर तालुक्यात जड वाहनांच्या वाहतुकीवर कडक नियंत्रणाची मागणी जोर धरू लागली आहे। नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून घाटातील रस्ता व सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। कालच्या अपघाताची घटना ताजी असतानाच आज पुन्हा GJ08 AU 0981 क्रमांकाचा लोखंडी सडईने भरलेला ट्राला आधीच अपघातग्रस्त वाहनाला धडकला। सुदैवाने जीवितहानी झाली नाही, परंतु सलग 2 दिवसात एकाच ठिकाणी अपघात होणे चिंताजनक मानले जात आहे। स्थानिकांच्या मते घाटातील रस्त्याची खराब अवस्था, अरुंद वळणे, दृष्टीआड भाग तसेच चेतावणी फलकांचा अभाव हे अपघातांचे प्रमुख कारण आहे। रात्रीच्या वेळी प्रकाश योजनाच नाहीत तर आपत्कालीन मदत यंत्रणाही योग्य वेळी पोहोचत नसल्यामुळे वाहन चालकांना मोठा धोका निर्माण होतो। याशिवाय घाटातील अनेक वळणांवर सुरक्षितता भिंतीचा अभाव असून ब्रेक निकामी झाल्यास वाहनांना थांबण्यासाठी एस्केप झोन सारख्या अत्यावश्यक सुविधा नाही, त्यामुळे जड वाहनांना घाट उतारतानाच अपघाताची शक्यता वाढते। घाटातील वाढत्या अपघातांमुळे स्थानिक नागरिक, प्रवासी आणि वाहतूकदारांनी संबंधित विभागाला वारंवार सूचना दिल्या असल्या तरी अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झालाय। नागरिकांचे म्हणणे आहे, सुरक्षा व्यवस्थेच्या अभावामुळे दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो। संबंधित विभागाने तातडीने रस्ता दुरुस्ती आणि सुरक्षा उपाययोजना कराव्यात। तज्ञांचे मत आहे की घाटातील स्थिती सुधारली नाही तर भविष्यात अधिक भीषण दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सर्वांनी नमूद केले।